म्हणजे फक्त मी माझ्या 10वीचं शिक्षण माझ्या मुलासाठी पूर्ण करायला ठरवलं. माझे मिस्टर एक्सपर्ट झाले, त्यामुळे मग माझ्याकडे करिअर होता. कारण एज्युकेशन कुठल्याही आपण जॉबला जाताना आपल्याला एज्युकेशन विचारलं जातं. तेव्हा मग मी विचार केलं की नाही, आपण 10th कम्प्लीट करावं. म्हणजे कुठेतरी आपल्या जे म्हणजे आपण काही विसरलोय ते रिटर्न आपण म्हणजे आपल्या एका ट्रॅक मिळेल आपल्याला. त्यासाठी मी फर्स्ट सुनंदा मॅडमला भेटले, त्या आता इथे आले नाही आहे. त्यांना भेटल्यानंतर मी ॲडमिशन घ्यायचं. नंतर मला अनिता मॅडम भेटल्या. अनिता मॅडम भेटल्यानंतर मी फर्स्ट दिवस जेव्हा माझी एंट्री झाली इकडे ॲडमिशन घेण्यासाठी, तर मॅडमनी मला विचारले की सीमा तुला मॅथ्समध्ये काय येतं. म्हणजे मॅडम मला फक्त बेरीज वजाबाकी एवढंच नॉर्मल जे लहान मुलं करतील तेवढंच होतं, बाकी मला 10वीचं काही माहीत नाही आहे. मला मॅडम बोलल्या ठीक आहे. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला की मॅडम ती 10वी पास होईल ना. त्या मॅडम बोलल्या होईल, का नाही. नंतर मी जेव्हा घरी गेल्यानंतर टेक्स्टबुक उघडलं तर अरे बापरे, हे तर काही म्हणजे मला तर पॉसिबल नाही आहे. काय लिहिलं आहे. म्हणजे अनिता मॅडम बोलल्या की गणित हा असा विषय आहे की फक्त आकडे असतात की त्याच्याशी फक्त आपल्याला खेळायचं असतं, बाकी काही करायचं नसतं. आणि मॅडमचं फर्स्ट जेव्हा लेक्चर झालं त्यानंतर कळलं की किती इझी आहे, म्हणजे आपण करू शकतो आणि आपल्यालाही होईल. त्यानंतर मी करत गेले आणि करत पण 94 माझा टार्गेट नव्हता. माझा टार्गेट 130चा होता. त्यामुळे मी खुश नाही आहे की मला 94 मिळाले, पण ठीक आहे, पास होणं हे महत्त्वाचं होतं. मी झाले आणि तुमच्या समोर आहे आज. आणि आता मी कॉलेजिंग करणार आहे. म्हणजे माझं शिक्षण मी इनकम्प्लीट ठेवणार नाही, कंटिन्यू चालू ठेवणार आहे. मी माझं 12वी पूर्ण करून माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करायचं आहे मला. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे, तो 7th आहे. आणि जसं शिक्षण मला पूर्ण करायचं आहे त्यासाठी मी आज इथे आहे आणि त्यामुळे आणि पुढेही शिक्षण घेत राहणार आहे. आणि तुम्ही तुमचं जे राहिलेलं शिक्षण आहे ते पूर्ण करा. आणि 10वी काही इतकी कठीण नाही आहे, इझी आहे. जसं अनिता मॅडम तुम्हाला सांगतील तसं तुम्ही करत जा. एका कधी घरात नको ठेवल्या म्हणून आपल्याला पण वाटतं की त्यात पास होऊन तर पुढे कमी शकतात. आता आपण काय करू या विषयावर मी अनिता मॅडमची 4 वेळा फोनवर बोलली. प्रत्यक्ष त्या मला ऑफिसमध्ये भेटायला आल्या, त्यांच्याशी बोलणं झालं. आणि उद्या बरोबर 1 वर्ष होईल मॅडमचं आणि माझं हे झालेलं संबंध. मॅडमनी मला जी तारीख सांगितली 1 जूनपासून क्लास आहोत, पण मॅडमचा काय फोन वगैरे आला नव्हता. 3 जून वाजता संध्याकाळी बरोबर मी सकाळी 5 वाजता मॅडमचा मला कॉल आला. मी लग्नाच्या याच्यात होती, त्याच्यामध्ये मला कॉल आला की मॅडम तुम्ही अक्षरशः मला विसरून गेला बद्दल मी 10वीचे क्लास काय चालू करत नाही. मॅडमच्या पाठिंबा असल्यामुळे मी अभ्यास करू शकली. प्लस मी माझं घरचं सांभाळून, अंगणवाडी सांभाळून, पार्ट टाइम जॉब सांभाळून अभ्यास केलेला आहे. आणि मला जेव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा अनिता मॅडम मला सपोर्ट केला. पर्सनल काय पण ठीक खूप मी आजारी पण पडली त्याच्यामध्ये. मी ट्रेनिंगला पण गेली पडला 8 दिवसाची. प्रत्येक वेळेला मला पाठिंबा दिला अनिता मॅडम, उज्ज्वला मॅडम आणि त्याच्यामध्ये चिंता मॅडम, स्वराजा मॅडम या लोकांनी मला मदत केली. सायन्स बाबतीत मला एवढी भीती होती की सायन्सचं पुस्तक उघडलं ना की त्याच्यामध्ये काय आहे हे काही लक्षात येत होतं. 1ली ते 7वीपर्यंत सायन्स खूप सोपं वाटत होतं की त्याच्यात शिरा वगैरे त्या प्रत्येक अवयवाचं हे होतं. पण 10वीचं पुस्तक उघडल्यानंतर वेगळंच फायदा वाटायला. तर त्या मॅडमनी पण मला सांगितलं की घाबरू नको, अभ्यास कर, आम्ही तुझ्या पाठीशी कधीही एनी टाईम तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तुम्ही आम्हाला फोन करा, आम्हाला विचारा. त्यांनी कधी टायमाचं हे आम्हाला बाजूची केली नाही. आणि त्यांच्यामुळेच आज एवढं मोठं स्ट्रेस मला भेटलं. आणि माझ्या आईने पण माझं एवढं कौतुक केलं की विचार नको, कारण मला गणितामध्ये मी एवढं गणिताला घाबरायची. पण गणितामध्ये मला 94 भेटेल ही अपेक्षाच नव्हती. पण खूप मला छान मार्क होते ते म्हणजे अनिता मॅडममुळे. आमच्या मॅडम खूप आमच्याकडे मेहनत करून घेतली आणि आमच्यामध्ये 1 दिवस पण त्यांनी सुट्टी घेतली होती. खरंच आमच्यासाठी त्या जास्त पाहिजे. त्यामुळे त्यांनी मी खास करून सगळे मॅडम बडबडत होते. सगळ्या मला बडबडतात, आत्ता पण बडबडतात. पार्लर जॉईन करून मी अभ्यास केला. पार्लरला सकाळी जायचे, संध्याकाळी इकडे क्लासला यायचे आणि दोन्ही सेटलमेंट केले मी अभ्यास. आणि परीक्षेच्या वेळेस खूप अभ्यास केला. माझा ऑल सब्जेक्ट होता, पण सगळ्याच मॅडम चांगल्या होत्या आणि आम्हाला चांगलं शिकवलं त्यांनी पण थोडीशी मेहनत घेतली, आम्ही पण थोडी केलेले. मग मॅडमने आधार दिला थोडा आम्हाला. आम्हाला मुलांमध्ये कसं बसायचं हे आम्हाला टेन्शन होतं. पण मॅडमने आम्हाला एवढं खेळ केलेलं की ती छोटी असं मोठी, पण आपल्याला अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची. मी अक्षरशः अभ्यास केंद्रामध्ये जायचं माझ्या मला ती शिकवली होती. माझ्यासोबत परीक्षा कशी द्यायची, पण मॅडमचं तिथे डोळ्यासोबत ठेवून मी पेपर मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 12वीला आहे
कारण माझी मुलगी सातवी तर गणिताची खूप भीती वाटत असताना मग मला असं कॅरेक्टर घेतात तर माझ्या नंतर खूप जास्त आज मी पास झाले त्यांच्या खाली त्यांचं मी खूप आभार मानते. मी किशोर गणपत दाखले मी विक्रोळी सूर्यनगरला राहतो. माझी शाळा आहे धर्म समाज कारण मी 7वी 3 वेळा बसलो परत 8वीत बसलो आजारी येतो. माझ्या शाळा म्हणजे तू या शाळेत बसू शकत नाही 10वी दिली तरी तू फेल होणार पण कुठल्या तरी विषयात जाणार तर मी माझं जग पाहिजे साळुंके मॅडम ते आमच्याबरोबर आहे नवला आणि त्या मॅडम तुला चांगलं शिकवतील त्यावर तर मी हा क्लास जॉईन केल्यापासून जरा मला गणित काहीच समजत नव्हतं गणिताला एक पण असते दिवसा येत नव्हतं गणित तर मॅडमने मला पहिल्या दिवशी वर्ग शिकवले वर्ग शिकल्यानंतर वर्ग मला 1 ते 10 पाठ झाले त्याच्या पुढचे वर्ग येऊन नाही राहिले नंतर मॅडम म्हणजे वर्ग समीकरण बघ तुला वर्ग समीकरण एक गणित पाठ थोडं येणार तर मी प्रयत्न केला जमला. माझं नाव वंदना मी DMCमध्ये राहायला दिलेला आहे कामाला घाटकोपरला आहे माझे मिस्टर ॲडव्होकेट आहे विक्रोळीला असतात पण 10वी एकदा फेल झाली पुन्हा असं वाटलं नाही बसावं म्हणून हो मी एकदा नापास झाली ना मला नाही बसायचं असं तेव्हा ठरवलं आई वडिलांनी खूप प्रयत्न केले पुन्हा बसवणे तसं नाही मला एकदा नापास झाली मी पुन्हा बसणार पण आता मिस्टर सर्व्हिसला मुलं पण सगळे मग मला पण कुठेतरी असं वाटलं की मी पण शिकावं म्हणून मी मला आमच्या अगोदरच्या बॅचमध्ये रेश्मा नाटेकर म्हणून एक होती त्यांनी मला सांगितलं की असा क्लास आहे मग मी तो क्लास जॉईन केला आणि मध्ये मध्ये पण खूप आजारी पडत होती काय होती पण आमच्या मॅडमची खूप मेहनत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने शिकवलं आणि आता